10,000 रुपयाचा परिणाम झाला असेल आणि माइनकर म्हणतायत त्याप्रमाणे याला लाच समजायचं असेल तर असे पैसे देण्याच्या योजना महाराष्ट्रात, भारतात किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये पहिल्यांदाच आणल्या गेल्यात असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये माइनकरांना आठवत असेल तर संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर योजना, श्रावणबाळ योजना किंवा अन्य वृद्धांच्या साठीच्या योजना या महाराष्ट्रामध्ये याआधीही आणल्या गेल्या होत्या. एकच फक्त मी तसं मला व्यत्यय आणणं आवडत नाही तरी मी बोलतो. या एकही मी मला कोणाच्याही मध्ये बोलणं आवडत नाही कारण मी मी तुमच्या मुद्द्यांना छेडत नाही आहे. पण याचं कारण एवढंच आहे की हे ऐन इलेक्शनच्या आधी अनाऊन्स झालेल्या नव्हत्या. मला एवढंच म्हणायचं नाही, हे महत्वाचं आहे. सुशील हे अतिशय महत्वाचं आहे. सुशील हे अतिशय महत्वाचं आहे. ऐन इलेक्शनच्या आधी यातली एकही स्कीम अनाऊन्स झालेली नव्हती. जर ऐन इलेक्शनच्या आधी एकच स्लोगन मला आठवते 1971ची, ती होती गरिबी हटाव. त्याच्यामुळे तो रेफरन्स असेल तर मी मान्य करीन. हे ऐन इलेक्शनच्या आधी डायरेक्ट अकाउंट मध्ये जाणं हा प्रकार माझ्या माहितीप्रमाणे भारतात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आता बिहार ची वाट पाहतोय. आता त्यांचा मुद्दा बोला सुशीलजी बोला. आता तुम्ही जो लाच शब्द वापरला हो आहे, मी म्हणतो आहे ती लाच आहे का हा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे हा. तेच आहे काच उत्तर देतोय मी तुम्हाला. बोला बाजू मांडत नाहीये मी तुम्हाला सांगतोय. फक्त डायरेक्ट बँक ट्रान्सफर हा जो विश्वास आहे ना लोकांच्या मध्ये, तुम्ही तो शब्द वापरलाय आता, थेट बँक खात्यामध्ये डीबीटी, हा विषय खूप महत्वाचा आहे माइनकरजी. लोकांना राज्य सरकारांनी घोषित केलेली मदत मिळतच नव्हती, जी मिळते आहे तो विश्वास वाटलाय नंबर 1. आणि निवडणुकांच्या ठीक आधी लोकशाही मार्गाने जिंकलेल्या निवडणुकांना, या सगळ्या निवडणुका म्हणजे वोट चोरी, पहिल्यांदा ईव्हीएम मॅनेज, पुन्हा वोट चोरी, पुन्हा सगळ्या निवडणूक आयुक्तच बेकार, चुनाव लगाव आयोग, हे जे आरोप केले होते ना, त्या आरोपाला काय म्हणणार आपण? ठीक निवडणुकीच्या आधी कुठल्या ना कुठल्या मार्गाने भ्रमित करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला राजकीय उत्तर म्हणून एखादी रचनात्मक योजना दिली गेली असेल आणि केवळ आश्वासन नव्हे तर थेट बँक खात्यात पैसे घातले गेले असतील तर या अशा योजनांना डीबीटी द्वारे झालेल्या हस्तांतरणाला लाच म्हणता येणार नाही. आणि हे एकच, तुम्ही जे म्हणालात की माझ्या दृष्टीनं एकच शब्द आहे, एकच कारण आहे या विजयी होण्याचं, मला ते एकच कारण आहे वाटत नाही. आज योगायोगाने 14 नोव्हेंबर आहे, बाल दिवस आहे. महाराष्ट्रातल्या, देशातल्या बाल राजकारण्यांनी जो काही गोंधळ घातलाय आपल्या बालबुद्धीने, त्याचा परिणाम बिहारमध्ये काँग्रेसची मनसे होताना दिसतेय. एक हाती सत्ता येण्याच्या स्थितीमध्ये आलेल्या आहे. कमीत कमी जागा जिंकून योग्य संगत मिळाल्यानं रामविलास पासवानांचा मुलगा चिराग पासवान योग्य जागा जिंकताना दिसतोय. आणि सुसंगती सदा घडो हे न कळल्यामुळं 14 नोव्हेंबर रोजी अशा बालबुद्धीचे नेते अगदीच पराभूत होताना दिसत आहेत. नाही, पण सुसंगती म्हणजे कुणी कुणाबरोबर जायला पाहिजे होतं सुशीलजी. सुसंगती म्हणजे कुणी कुणाबरोबर जायला पाहिजे होतं? आरजेडीनी बीजेपी बरोबर जायला पाहिजे होतं की काँग्रेसनी? म्हणजे कुणी कुणाबरोबर जायला पाहिजे होतं? काँग्रेस सोबत जाणं ही कुसंगती आहे स्थानिक राजकीय पक्षांच्यासाठी. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे काँग्रेसनं आणि आरजेडीनं वेगवेगळं लढायला पाहिजे. नाही, काँग्रेस सोबत जाणं ही कुसंगती आहे जे या आधीच्या अनुभवावरून सिद्ध झालंय. बर, म्हणजे असं म्हणायचंय का की आरजेडी जर एकटी वेगळी लढली असती तर विजय वेगळा दिसला असता, आकडे वेगळे दिसले असते, पडला असता. आरजेडी वेगळी लढली असती. राजकीय प्रादेशिक पक्षांच्या सोबत काँग्रेसने जिथे जिथे अलायन्स केलाय तिथे तिथे काय अवस्था झाली त्या प्रादेशिक पक्षांची जरा बघताय. दुष्यंत चौटालांची हरियाणामध्ये काय अवस्था झाली, अकाली दलाची पंजाबमध्ये सोबत घेऊन काय अवस्था झाली, बर, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची काय अवस्था आहे, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काय अवस्था आहे.
थोडीशी तुमची दोन उदाहरणं चुकलीत. तुमची एक मिनिट त्यांचं होऊ दे, मी येते तुमच्याकडे, तुम्हाला काउंटर करायला देते मी. हा ठीक आहे, बरं ठीक आहे, आता बोला माइंडकरजी. तुमची दोन उदाहरणं चुकली. माझ्या माहितीप्रमाणे अकाली दल आणि काँग्रेसचं अलायन्स झालेलं होतं की अकाली दल आणि बीएसपीचं होतं बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे पंजाबमध्ये. त्याचबरोबर दुष्यंत चौटाला हे काँग्रेस बरोबर गेलेले होते की एकटे लढत होते? तर माझ्या माहितीप्रमाणे ते एकटे. मला माझ्या माहिती आणि उलट त्यांचं आप बरोबरचं अलायन्स तुटलेलं होतं आणि ते अलायन्स तुटलं म्हणूनच हरियाणा मी हरियाणापुरतं बोलतोय म्हणून हरियाणामध्ये बीजेपीचं सरकार आलं. दुष्यंत चौटाला माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस मला माहिती आहे. आपण त्याच्यानंतर आपण हे आपण जरा किंवा ऑप्शनला ठेवू हा प्रश्न. आणि अकाली दल तर माझ्या अगदी मला माहिती आहे की काँग्रेस बरोबर गेलेलं नव्हतं. जाऊ दे, आपण तो प्रश्न सोडून मला पुन्हा मी याच्याच वर येतोय की आपण याला फक्त एकमेव कारण किंवा बँकेत ट्रान्सफर. अहो असं आहे, जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, जेव्हा जिल्ह्यात एखादी बँक असायची, त्या 1947ला आज इथे मग अहो तुम्ही जर का 19 सगळेच काढता गरिबी हटा, तुम्ही जर का सगळेच आधी काय होत होतं तर मी आधी 47 पासून तुम्ही आता एक मिनिट तुम्ही आता बोललात ना की आधी काय होत होतं, याचं एका वाक्यात उत्तर देतोय की 47 पासून जे तुम्ही आता एका वाक्यात बोललात ना, मी तसं एका वाक्यातच उत्तर देतो की 47 पासून जे होत होतं तेव्हा जिल्ह्यात एखादी बँक असायची. आता गावोगावी बँक आहे, आता बँक तुमच्या मोबाईलवर आहे, आता तुम्हाला पैसे इथेच मिळणार. त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये, ते फार मोठं नवल नाहीये, ते झालंच पाहिजे. नेमकं इलेक्शनच्या आधीच का दिलं जातं हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मिळत नाही. त्याचं उत्तर नाही मिळत. नाही तो प्रश्न, एक मिनिट, तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. लाडली बहना 4.5 वर्ष, आता प्लीज थांबा, 4.5 वर्ष आधी झाल्यानंतर तुम्ही दोघंच आहात पॅनलवर, त्यामुळे दोघांनाही पुरेसा वेळ द्यायला माझ्याकडे वेळ आहे. त्याचं होऊ देत, मी येते तुमच्याकडे. 4.5 वर्ष आधी झाल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ऑल ऑफ अ सडन मामाजी शिवराज सिंग चौहान यांच्या अफलातून डोक्यातून एक कल्पना येते, तिला जे यश मिळतंय, कारण याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस चक्क विजयी झालेले होते. त्याच्यानंतर डिफेक्शन करून ज्योतिरादित्य सिंधियाला आपल्याकडे घेऊन पुन्हा भाजप सत्तेवर आलेली होती. त्याच्यामुळे ते आपण सोडून देऊया. त्याच्यानंतर लाडली बहनाला मिळणारं यश हे महाराष्ट्राने उचललं आणि महाराष्ट्रात सुद्धा तीच स्कीम राबवल्या गेली. ती सुद्धा तशाच प्रकारे एकदम 2-2, 3-3 महिन्याचे दिले गेले. त्याच्यात 12,000 पुरुषांनाही दिले गेले. महाराष्ट्रासारख्या हायली टेक्नॉलॉजी असलेल्या प्रोग्रेसिव्ह राज्यात जर का 12,000 पुरुष हे या स्कीमचा फायदा घेऊ शकतात, तर माझा प्रश्न असा आहे, बिहारमध्ये हा क्राईम रेट, याला मी क्राईमच मानतो, कारण स्त्री नसताना तुम्ही पुरुष म्हणून त्याचा फायदा घेता, इट्स अ क्राईम. त्यामुळे बिहारमध्ये हा क्राईम रेट किती गेलेला असेल. आणि आता प्रॉब्लेमॅटिक प्रश्न आहे, नितीश कुमारांनी सरळ सांगितलं की गेल्या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात सांगितलेलं आहे, दिस इज नॉन रिफंडेबल. म्हणजे जे गेले ते गेले. याला तुम्ही काय म्हणाल? चुकीच्या जागी गेले तरी पण सरकारी पैसे वापस घेऊ शकत नाही, ही लाच नाही तर काय आहे? माझा प्रश्न तोच आहे, नेमके इलेक्शनच्या आधी हे या स्कीम अशा का वापरल्या जातात? हा तुमचा मुद्दा महत्वाचा आहे. बाकी आपण त्यातल्या इम्प्लिमेंटेशन मधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कदाचित नंतर या योजनांच्या स्पेसिफिक जेव्हा चर्चा करू तेव्हा करू. पण हा मुद्दा महत्वाचा आहे की निवडणुकीच्या फक्त काही दिवस अगोदर योजनांची घोषणा होते, त्या योजनांच्या अनुषंगानं पैसे दिले जातात, त्याच्यासाठी कुठलीही ऍप्लिकेशन्सची खातरजमा होत नाही, थेटपणे पैसे दिले जातात. आणि याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ तर सरळ सरळ हाच असतो की निवडणुकांमध्ये त्याचा फायदा व्हावा. हे टाळण्यामध्ये काय हाशील आहे सुशीलजी? हे तर आहेच ना की निवडणुकांकडे लक्ष ठेवूनच तर या योजना केल्या गेल्या आणि त्याचा फायदा झाला. म्हणून प्रश्न असा होता की ही योजना आणि हा निर्णय जर बिहार सरकारचा बाजूला काढला तर आकडे वेगळे दिसले असते की नसते? सुशीलजी आवाज येतोय? प्रश्न आहे माझ्यासाठी. येस तुमच्यासाठी. माइंडकर म्हणतात त्याप्रमाणे या योजनेचा परिणाम झाला असेल तर कदाचित हे आकडे 208, 204 जे काही आता दिसत आहेत
त्यापेक्षा ते 180 185 या स्तरापर्यंत आले असते का, किंवा कदाचित आलेली असते. पण सत्ता मिळवणं, सत्ता भाजपला किंवा एनडीएला मिळणं हे घडलंच असतं. नाही ते ठीक आहे. मला तेवढंच विचारायचं होतं की आता जे दिसते आपल्याला ते तुम्ही ठीक आहे, तुम्ही म्हणताय की त्याच्यामुळे 20 जागांचा फरक, आणि त्यांचा एक महत्वाचा मुद्दा हा होता की तो आधीच जर निर्णय असा फक्त काही दिवस अगोदर घोषित केला जात असेल तर मग त्याचा परिणाम होतो, आणि ते मान्य करतात माइंडकरजी की होतोय, की कदाचित हा आकडा खाली आला असता. माझं मत हे आकडा खाली आला असता. मी असं नाही म्हणत आहे सत्ता आली, मी एवढंच म्हणते आकडा खाली आला असता तेवढंच. माझा याच्यावरचा प्रश्न असा आहे की मुळात हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट जर का खाली आला असता तर तो किती खाली आला असता? हे डिफेन्सिव्ह म्हणणं आहे 20नी, माझं म्हणणं आहे कदाचित 100नी का नसता आला. ही रिअलिटी आहे. जर तरच झालं. हा जर एक्झॅक्टली. त्याच्यामुळे हा टर्निंग पॉइंट हा आहे. नाही हे बघा कशावरून तुम्ही जे म्हणता ते मानायचं, कशावरून तुम्ही जे म्हणता ते मानायचं. हे बघा मला अकॅडमिक विषय मांडत ते यशस्वी झाले तसं म्हणायचंच नाहीये. असं आहे की काँग्रेस शेवटी हा असा एक पक्ष आहे की 1952 पासून 1990 पर्यंत त्यांनी सत्ता भोगलेली आहे. आता कुठे तर केंद्रात तुमच्यासारख्या त्या संघ परिवाराकडे केवळ 3ऱ्यांदा सत्ता आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही बोलत आहात की जणू काही गेली 70 वर्ष तुम्हीच सांभाळलेले आणि पुढचे उरलेली जी काही 2047, त्यामुळे जरा त्यांनी पण सत्ता भोगलेली आहे, त्यांनाही माल प्रॅक्टिसेस काय आहेत हे माहिती आहे, त्यांनी सुद्धा केलेले असतील, किंवा मी तर म्हणतो त्यांच्याही काळात माल प्रॅक्टिसेस झालेल्या आहेत. ॲज अ जर्नलिस्ट आपण फक्त स्टॉपिंग ऑफ द माल प्रॅक्टिसेस हे आपण करू शकतो, ते आपण करत आहोत. ठीक आहे, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. सुशीलजी, याच मुद्द्याला जोडून पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की बिहारच्या निवडणुकीमध्ये यावेळेस दिसणारे आणखी एक वैशिष्ट्य हे होतं की मतदान. बिहारच्या निवडणुकीमध्ये आता झालेलं मतदान हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतं. रादर त्याच्या आकडेवारी ही मागच्या निवडणुकांपेक्षा जास्त होती. महाराष्ट्रात सुद्धा हाच पॅटर्न दिसला होता. त्यामुळे जास्त मतदान बरोबर अँटी इन्कम्बन्सी हे जे काही गृहीतक होतं ते आधी महाराष्ट्रानं मोडून काढलेलं आहे, आता ते बिहारमध्ये सुद्धा मोडलं जाताना दिसते. याच्या पाठीमागे महिलांसाठी राबवली गेलेली योजना हे एकमेव कारण दिसते की आणखीन काही कारण तुम्हाला दिसते? मुळामध्ये मतदारांची संख्या वाढली आहे हे पण विसरून चालणार नाही. ओके, पर्सेंटेज जसं वाढल्याचं आपण म्हणतो की पूर्वी 60% होत होतं ते आता 65% गेलंय, 70% गेलंय. हे जितकं खरं आहे तितकंच मतदारांची संख्या सुद्धा एक नैसर्गिक पद्धतीनं वाढत चाललेली आहे, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची संख्या वाढते, हेही तेवढंच सत्य आपल्याला मान्य केलं पाहिजे. ओके, वाढत्या मतदारांच्या संख्येत नवमतदार कोणाकडे जातो आहे हे पण जरा नीट तपासून बघितलं पाहिजे. महिलांची मतदानाकडचा करण्याचा कल वाढतो आहे, आणि जर हे खरं असेल, माइंडकर म्हणतात त्याप्रमाणे लाच दिली म्हणूनच किंवा महिलांना पैसे मिळाले म्हणूनच महिला मतदानाला आल्या आणि महिलांनी स्वतःहून मतदान केलं आणि ते पर्सेंटेज वाढलं, तर एक गोष्ट तरी किमान मान्य करायला पाहिजे की महिला आता गुप्त मतदान करताना सुद्धा आपापला निर्णय घेऊन मतदान करतायत. स्वतः महिला, त्यानंतर येणारा तरुण वर्ग, याचा विचारधारा, याचा विचार हा बदलतो आहे. तो वेगळ्या दृष्टीने निवडणुकांच्याकडे बघतो आहे आणि तो मतदान करतो आहे. हे या वाढलेल्या मतात सुद्धा आपण जे मतदानाचा टक्का वाढला किती अँटी इन्कम्बन्सी असं समजतो, त्याला धक्का लागणाऱ्या गोष्टी आता घडू लागल्या. म्हणजे आपण जास्त लोक आले की सत्तेच्या विरोधात असा जो समज करून घेतलाय, ते सत्तेच्या समर्थनात सुद्धा येऊ शकतो.